आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। विधान परिषद निवडणुकीत आता रंगत वाढली असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समोर अपक्षाचे आव्हान उभे ठाकल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत अपेक्षित होती। मात्र ऐनवेळी अपक्ष उमेदवारांच्या एंट्रीमुळे निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गोरख बोडके यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने महायुती आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक समीकरणांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। दरम्यान महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज भरताना शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि भाजप शहराध्यक्ष सुनील केदार उपस्थित होते। मात्र काही महत्त्वाचे नेते अनुपस्थित राहिल्याने महायुतीत धुसफूस असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। दरम्यान आमदार सुहास कांदे यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाबाबत कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करत शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे। आता 4 जूनपर्यंत माघारीची मुदत असल्याने पुढील काही दिवसात नाशिक विधान परिषद निवडणुकीत आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जरी भाजपच्या उमेदवारांनी जरी अर्ज भरलेला आहे, परंतु हे फॉर्म हा महायुती म्हणून शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार हे आदरणीय नरेंद्र दराडे साहेबच असतात। हे बरोबर आहे, जे लोक उमेदवार ते आहेत, पण त्या अर्ज काय करतात, 10 नगरसेवकांनी सह्या पण केलेल्या आहेत। ते ऐका, काल सायंकाळपर्यंत महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला सोडणार, कोण उमेदवार याचे निर्णय झालेले नव्हते। मला वाटतं की काल सायंकाळी हे निर्णय झालेले आहेत आणि महायुतीचे आम्ही सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी जेवढ्या 17 जागा आहेत राज्यामध्ये, 17च्या 17 उमेदवार महायुतीचे निवडून येण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करतो। आता राष्ट्रवादीचा एकही आमदार आपल्या सोबत नाहीये, आपण महायुती म्हणतात, राष्ट्रवादीचे एकही पद निरंजन ठाकरे सोडले, दुसरे कोण नाही। माननीय भुजबळ साहेबांशी पण संवाद झालेला आहे। भुजबळ साहेब या क्षणाला मुंबईमध्ये आहेत। मला वाटतं की राष्ट्रवादीचे माननीय पक्षाचे नेते रणजितजी ठाकरे तिथे उपस्थित आहेत। 7 आमदार आमच्याकडे आहेत, राष्ट्रवादी नावा मागत होती। मी आपल्या माहितीकरता तेच सांगितलं की कालपर्यंत महायुतीची कोणती जागा कोणाला सुटणार हे वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जागा वाटपच्या संदर्भातल्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केलंय आणि त्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आता त्याची अंमलबजावणी महायुती म्हणून होते आहे। राष्ट्रवादीचे गोरख बोडके जे आहे त्यांनी काही वेळापूर्वी अर्ज भरला। त्यांचं म्हणणं असं आहे की महायुती म्हणून आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, म्हणून एक प्रकारे त्यांनी नाराजी दर्शवली। त्यांची नाराजी दूर करतो। अंबादास दानवेंनी असं एक वक्तव्य केलंय की याचे पण डॉमिनेट करतात, दोन्ही विरुद्ध एकत्र आल्या पाहिजे। मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलंय याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, चर्चा होते, त्याच्यात तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय करतात आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याची अंमलबजावणी करतो। दोन्ही शिवसेना एकत्र आले, कोणाचं ते त्यांचं मनोगत असेल। आताच्या घडीला महायुतीचा संसार आता चांगला सुरळीत प्रगतीपथावर आहे।
पण अनेक इच्छुक आपल्या इथले आपल्या पक्षातले अनेक इच्छुक होते. जळगावची जागा आहे मध्ये गुलाबराव पाटलांना, किशोर पाटलांना त्यांच्या मुलासाठी इच्छा होती. नाशिकमध्ये सुहास कांदे यांना आपल्या एकूणच अंतर्गत धुसफूस यामुळे निर्माण झाले असं वाटत नाही. असा बिलकुल विषय नाही. मला वाटतं की इच्छा असणं याच्यामध्ये काय गैर नाही. परंतु जेव्हा पक्ष एकदा चर्चा करून निर्णय घेऊ तर त्याचं पालन करणं एक कार्यकर्ता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. कांदे साहेब पण इथे कांदे साहेबने आले, भाऊसाहेब चौधरी नाही, गिरीश भाऊ नाही, पक्षाचे मुख्य माझी आपल्याला विनंती आहे, माननीय गिरीश भाऊ, या क्षणाला जसं आपण इकडे अर्ज दाखल करतो आहोत तसं ते जळगावमध्ये अर्ज दाखल करत आहेत. कालपासून आम्ही संपर्कात आहोत. जळगाववरचा अर्ज दाखल करून नाशिकपर्यंत पोहोचणं याला वेळ लागतो आणि म्हणून त्यांचं सर्वांचं अनुमोदन आहे. विधान परिषदेच्या अनुषंगाने रायगडच्या पालकमंत्रीपदाचा केलं सुटलेला नाशिकच्या नाही, मला या संदर्भातली माहिती नाही. दादा हिंदी में क्या कहेंगे आज नामांकन सेंटर मध्ये दादा पुढे या ना. दादा सुहासांनंतर बोलले नाही बोला सुहासांबद्दल दादा सुहासांबद्दल सुहासांना हे सुद्धा शिवसेनेचे जबाबदार नेते आहेत आणि आम्ही सर्वजण सोबत आहोत. होऊ शकते की काही कामाच्या निमित्ताने ते बाहेर असते, परंतु असा कुठलाही किंतु परंतु आमच्यामध्ये नाही. दादा हे लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये हिंदीमध्ये क्या कहेंगे आज नामांकन पत्र दाखल किया महायुति क्या कहेंगे? आज महायुति के विधान परिषद के उम्मीदवार के नरेंद्र जी दराड़े उनका फॉर्म दाखिल किया है. नासिक से महायुति के उम्मीदवार नरेंद्र जी दराड़े रहेंगे. अभी 2 दिन पहले गिरी में नामांकन पत्र दाखिल किया गया है, वो उसके ऊपर क्या कहेंगे? अभी फॉर्म महायुति का जब मिलेगा वही अधिकृत होता है. तो ये भी फॉर्म नरेंद्र जी दराड़े को मिला है, वो अधिकृत उम्मीदवार महायुति के रहेंगे. अभी माघारी के लिए 4 तारीख है. महायुति करके हम सब लड़ने वाले हैं. जो होगा आगे आगे देखो. दादा केंद्र सरकारने नाफेडची खरेदी सुरू केली आहे, मात्र कांद्याचे दर वाढायला तयार नाही. आपण चाकणमध्ये 6 रुपये किलोने कांदा विकलाय. आपल्या सर्वांना माहिती आहे की कांद्याचे दर काही म्हणजे काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट झाली आणि दर पडलेले आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण जर बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली दोन्ही सामान्य उपमुख्यमंत्री महोदय आणि मला वाटतं की आम्ही 5-7 मंत्री महोदय त्या देशाचे आदरणीय मंत्री महोदय अमित शहा साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जिथपर्यंत माझी माहिती आहे तर त्या बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर काही प्रमाणात त्या दरामध्ये सुधारणा झाली आणि आता थेट जेव्हा नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून बाजारात ज्या बाजार समिती आहेत त्या बाजार समितीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडनं खरेदी करावी असे आदेश केंद्राने त्या ठिकाणी दिलेले असल्यामुळे ही खरेदी सुरू झाल्याच्या नंतर मला विश्वास आहे की आणखी कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होईल. लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये 80 लाख महिलांची नॉमिनेशन रद्द झालेलं आहे. त्यांना आता पैसे मिळणार नाही कारण ही KYC आता ही स्टेपपणे केली जाते. किती परिणाम होईल आपल्याला असं वाटतं? मला वाटतं की अतिशय पारदर्शक पद्धतीने ही योजना राबवली गेली पाहिजे आणि म्हणून eKYC या कन्सेप्टमधून ही योजना राबवण्याचा पाठिंबाचा निर्णय झाले आहे. या संदर्भातली मुदत जी काही होती त्या मुदतीच्या नंतरही 2-3 वेळेस ही मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आली आणि मग त्या कालावधीमध्ये जेवढ्या भगिनींनी eKYC पूर्तता केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळाला. अर्थात आणखी डिटेलमध्ये माहिती घेऊन मला वाटतं की कदाचित परत मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे का या संदर्भामध्ये माहिती घेऊन त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठवतो आहोत.
दोन्ही बंधूंचा पूर्वानुभव बघता एक वेगळंच ॲडव्हान्टेज तुम्हाला आहे, संख्याबळ पण दिसतंय. पण अशा वेळी सुद्धा BJP तर्फे पण अर्ज दाखल आहे, ते अपक्ष लढवण्याच्या गोष्टी करत आहे. तर दुसरीकडे गोरख बोडके ज्यांनी काही वेळापूर्वीच अर्ज भरला आहे. तर तुम्हाला काय वाटतं या सर्व प्रकारावर? महायुतीचे आमचे या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसजी, तसेच उपमुख्यमंत्री शिंदे साहेबजी और तसेच उपमुख्यमंत्री पवारजी ताई यांनी जे काही ठरवलं महायुतीचं त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. आणि महायुतीचा आत्ता सर्व आमचे नेते होते त्यांनी सांगितलं का आता आमची जी फॉर्म भरायची जी मुदत होती ती आता 3 वाजेपर्यंत आहे. आणि आमची काल युती झाली संध्याकाळी, त्याच्या अगोदर बाकीचे भरलेले होते आणि निर्णयवरचे लोक घेतील. गोरख बोडके भेट घेणार आहे का आपण पुन्हा माघारीसाठी? आपण आमचे नेते सगळे करणार आहे, ते कार्यकर्त्यांवर नाही ती जबाबदारी, नेत्याची जबाबदारी. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची गोरख बोडकेंनी आज असं सांगितलं की आज त्यांनी अर्ज भरला आणि आम्ही भुजबळ आणि पवारताई यांना भेटूनच हा निर्णय घेतलेला आहे. आणखी त्यांची काही नाराजी तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.